जय महाराष्ट्र. आपण म्हणतोय की ठिकाणी आलात आणि देवीचं दर्शन घेतलं, काय सांगणार? दरवर्षी या देवीच्या वन यात्रेला मी दरवर्षी येतो. याही वर्षी आलं आणि रेणुका मातेची नेहमी करता आमच्यावर कृपा राहिलेली आहे. आणि या गावातले सर्व व्यापारी असतील, नागरिक असतील, तरुण असतील, महिला असतील, अतिशय उत्साहानं या उत्सवामध्ये सहभागी होतात. रात्रभर चालणारा हा उत्सव हा निश्चितच चिखलीकरांसाठी एक महत्त्वाचा सण म्हणून त्या ठिकाणी साजरा होतो. आणि रेणुका मातेची चांगली कृपा नेहमीच संपूर्ण याच्यावर राहत आलेली आहे. याही पुढच्या वर्षामध्ये चांगली कृपा राहावी अशी आई रेणुका मातेचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. अत्यंत आनंद होतो आहे की आमचे डीपी रोड व्यापारी असोसिएशनच्या संकल्पनेप्रमाणे आणि मी स्वतः गुरुद्वाऱ्याचा अध्यक्ष असल्यामुळे आमच्या समाजामध्ये लंगर प्रथा जी चालते ते बसून सगळ्यांना पोटभर जेवण मिळालं पाहिजे, ह्या त्याचा मागचा उद्देश आहे. तो उद्देश सफल करण्यासाठी दरवर्षी आम्ही येणाऱ्या भाविक भक्तांना बसूनच प्रसादाचं वाटप करतो. कोणी आम्हाला मागितलं तरी आम्ही उभं राहून त्यांना देत नाही. त्याचं कारण हे आहे की बसून पोटभर जेवता येतं. ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी आम्ही लंगरपंथी असल्यामुळे आम्ही लंगरचा जो आमचा आहे उद्देश तो सफल करतो. पण आपल्या या ठिकाणी सहकार्यांबद्दल काय सांगणार? कारण की डीपी रोड असोसिएशनच्या वतीने व्यापारी सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. तिथले डीपी रोड व्यापारी असोसिएशन हे चिखलीतलं एकमेव खूप मोठं व्यापारी असोसिएशन आहे आणि सगळे इतक्या उत्स्फूर्तपणे सहकार्य करतात. सगळ्यांच्या सहकार्यामुळेच मला हे बळ मिळते की मी सगळ्यांना घेऊन असं आयोजन करू शकतो. मित्रांनो, हे होते आज या ठिकाणी आपण डीपी रोडवर सर्वजण चित्र या ठिकाणी टिकतोय. आज काय सांगणार? आज कसं फील होते? आज खूप आनंद होतोय आणि आमच्या चिखलीचे आराध्य दैवत आणि यांच्या आमच्या डीपी रोडवरचा सर्वात मोठा भंडारा असतो आणि आम्ही इथे जेवायला खाली मांडी घालून महाप्रसाद देतो. बरं, देवीकडे काय साकडं घालणार आज? बस सर्वांना खुश ठेव, सर्वांना आनंदी ठेव. बस आपण काय कसं वाटतंय? आजचा क्षण कसा वाटतोय? अतिशय आनंदाचं वातावरण आहे चिखलीमध्ये आज यात्रेनिमित्त आणि हा डीपी रोडवरचा मोठा भंडारा आहे. त्या निमित्ताने देवीजवळ एकच मागणी आहे की सर्व चिखलीकरांना आनंदित राहू दे. धन्यवाद. धन्यवाद. या पुढे बरोबर आहे का? बरोबर